हे आहे गौरीकुंड. मंदाकिनीच्या नदीच्या काठी उभा असलेलं हे गौरीकुंड जे आपल्या हिंदू धर्मात पवित्र मानलं जातं. इथून सुरू झालेला हा आपला ट्रेक आणि इथं असे घोडे उभा केलेले आहेत. इथून घेऊन जातात इथं सुरू झालेला आहे ट्रेक. आपण निघू शकतो आता. ते सुरुवातीचा पॅच आहे त्यामुळे थोडंसं गर्दी आहे. पुढं चालून आपल्याला थोडंसं मोकळं पाहायला मिळेल. हेलो गाइस, मेरा नाम है सूरज की. तो गाइस मैं यहाँ हूँ लगभग 2 साल से. 2 साल से आपका ये इंडिया से ही हो आप? हाँ, मैं इंडिया से, मैं इधर ही का हूँ, मतलब उत्तराखंड से ही हूँ. अच्छा, उत्तराखंड से हो. और आपका घोड़े का ये खुद का घोड़ा है आपका? हाँ, अपना खुद का घोड़ा है. कितना घोड़ा है आपका? एक ही है? मेरा 7 घोड़े हैं. 7 घोड़े टोटल 7 घोड़ा है आपका? 7 घोड़े. हाँ, तो बहुत अमीर आदमी हो यार अब तो. हाँ, अमीर आदमी यार. अरे फिर 7 घोड़े का कितना होता है दिन का? हो जाता है थोड़ा बहुत. हाँ, तो फिर भाई उनका चना है, भुस्सा है, गुड़ है, बहुत चीज़ें हैं जो होती हाँ, है. मतलब वो तो नहीं करना ही पड़ता है. अच्छा है. आप कैसा चल रहा बिजनेस अभी? अभी ठीक ही चल रहा है बिजनेस. हाँ, जैसे मतलब आप आएंगे जैसे तो हमारा बिजनेस ठीक ही चलता है. आप की वजह से हमारा सारा बिजनेस चले. वो तो सही बात है. और आपके पहले कौन चलाता था ये? आपके पहले कौन चलाता था? मैं ही चलाता था घोड़े. नहीं, आप तो 2 साल के पहले आए ना. उसके पहले कौन कर रहा था? हाल ही में खरीदे 2 घोड़े. अच्छा, हाल ही में 2 खरीदे. पहले 5 थे घर के. अभी हाल ही में खरीदे हैं घोड़े. घोड़ी की कीमत क्या रहती है? एक 5 लाख एक घोड़े की. एक घोड़ी की 5 लाख कीमत रहती 3 लाख 5 लाख की घोड़े की कीमत. अरे बाप. इतने में तो स्कॉर्पियो आ जाएगी, थार. हाँ, तो वही बिजनेस करने का वो सीतापुर से थोड़ा सर इनकी भी वीडियो बनाई. हाँ, ये कौन है आपके? ये हमारे बड़े माली बिजनेसमैन. अच्छा, ये आप सबसे बड़े सर नहीं है. आपका नाम क्या है? सूर्या नाम है सर. सूर्या. सूर्या. और आपका? गौरी शंकर. गौरी चंद. आप इस घोड़े के कभी इतना खर्चा नहीं आता होगा जितना इनका खर्चा आता है एक दिन का. अच्छा, क्या कर दे? ऐसा कुछ भी नहीं है सर. अच्छा, मजा करे. एक्सरसाइज करते हैं हम लोग. इधर घोड़ों का धंधा करते हैं. घोड़े चलाते कितना टाइम लगता है एक घोड़े को ऊपर जाने? 4 घंटे लगते हैं 4 घंटा. फिर दिन का कितना लेते हो? सर. एक ही राउंड होता है दिन का. राउंड है. चलो, ये तो आपका गाइस आईडी चलते है? हैं. ये हमारे आईडी कार्ड है. अब चलते हैं आगे. मित्रांनो, आपण निघलेलो आहे जवळपास 12 वाजता. आपल्याला इथे 20 मिनटं झालेली आहेत. तुम्ही बघू शकताय तिचं वातावरण एकदम थंड असं वातावरण आहे. वरून ऊन लागते पण झाडा मात्र काय लागत नाही, कारण की साईडला ही नदी वाहते. आणि दुसरं म्हणजे ही हिरवीगार झाडी. आवाज येत आहे बघा. असा सुंदर असा परिसर आपल्या सोबत असताना थकायला तरी झालेलं नाही अजून तरी. आणि पुढे चालून बघूया आपल्याला की म्हणजे कसा प्रवास जाऊ शकतो आणि आपला हा प्रवास जो आहे हा किती वेळात उरकू शकतो हे आपण बघूया. 12 वाजता केलेला प्रवास चालू आहे. जरी 8 तास बोलले लोक 8 तास बोलतात येते की 8 तास लागतात म्हणून प्रवासाला, पण एक्झॅक्ट जो प्रवासाचा टायमिंग आहे तो आपण घेणार आहोत. किती लागतं किती नाही ते चला बघूया आता. तिथं असे मध्ये मध्ये घोडेसुद्धा उभा केलेले आहेत जेणेकरून तुम्ही खाली घोडा नाही केला आणि तुम्हाला थोडंसं वर आल्यानंतर तुम्हाला धाप लागते आणि तुम्हाला असं वाटतं की आता घोडा करायला पाहिजे होता, त्यावेळेस तुम्ही हा घोडा करू शकता. इथून केदारनाथ 10.5 किलोमीटर बाकी आहे अजून.
आपल्याला जवळपास तो 21 किलोमीटर चाललो होतं, त्यातला 50% केदारनाथ अभिषेक झालेला आहे. आणि टाईम बघायचा झाला तर 3 तासात आपण 10 किलोमीटर कंप्लीट केलेलं आहे. छोटी चिंचोली 3.5 किलोमीटर आहे, बेस कॅम्प 9 किलोमीटर आहे. जे बेस कॅम्प म्हणजे आपलं हे जे घोडे खच्चर आहेत ना, तर त्यांना तिथवर नेण्यात ते तिथवरच घेऊन जातात, त्याला बेस कॅम्प म्हणतात. आणि भीमबली हे 0.5 किलोमीटर आहे, ते एक वस्ती आहे असं म्हणू शकतो. एक लोकेशनचं नाव आहे भीमबली. आणि तुम्ही बघू शकता की असे जे खच्चर आहेत जे ज्याला घोडा म्हणून हे वर घेऊन जातात. तर असं प्रत्येक खच्चरवर एक व्यक्ती बसून सामान लादून तो त्यांना बेस कॅम्पपर्यंत घेऊन जाण्याचं काम इथले हे सहकारी करतात. त्याचे रेट वेगळे आहेत, 3200 रुपयापासून सुरू होतात. आणि एक मिनिट तो नजारा बघताय, एकदम खतरनाक नजारा आहे. आपल्याला इथं बघितलं तर समोरच्या डोंगरावर थोडा बर्फ पडलेला आहे, पण त्याच्या पाठीमागच्या डोंगरावर एवढा बर्फ आहे की एकदम पांढरा शेपट दिसते. कळतच नाही डोंगर म्हणून थोडासा हे त्यामुळे करतोय. सगळे एक चाललेले आहेत घोड्यावर. मात्र आपण अजून थकलेलो नाही आहेत. आपल्या जवळपास 10 किलोमीटर रन आपला बाकी आहे अजून जवळपास. आणि असे आपल्या रस्त्यात घोडे कठीण घोडे चित्र सवाऱ्या ते आपल्याला चालण्यात अडचण करतात. त्यांच्यापासून जो पण चालू लागतं, कारण घोडे बी निसटतात आणि खाली पडतात. त्यामुळे त्यांना तो नुकसान होतं. त्याच्यासोबत आपण जर चुकून खाली भरडलं गेलो तर आपल्यालाही नुकसान होतं. खरं तो नजारा बघून ना, हा नजारा बघून एकदम समाधानच झालंय माझं. उत्साह अजून आलाय माझ्याकडे. मित्र, आपण आता आलेलो भीमबलीमध्ये. आणि भीमबलीमधून सुद्धा आपल्याला तुम्ही घोडे घेऊ शकता. तर घोड्याचे रेट हे गव्हर्नमेंटचं ऑफिस आहे, तर इथं बघू शकता घोड्याचे रेट. भीमबली ते बेस कॅम्प केदारनाथ 1650 1800 रुपये आहे. आणि भीमबली ते गौरीकुंड जो तिथून आपला स्टेक स्टार्ट होतो तिथे 1200 रुपये. तर असे इथून रेट आहेत. हा अर्धा रस्ता आहे इथला, आणि अर्ध्या रस्त्यापासूनच आपल्याला वर जाण्यासाठी 1800 आणि खाली जाण्यासाठी 1200 रुपये चार्जेस घेतात इथं. आणि हे चार्जेस असं म्हणजे प्रायव्हेट नाही आहेत. आणि तुम्ही त्याचं बुकिंग जे आहे ते इथं करू शकताय. इथून भीमबली, हे भीमबली या जागेचं नाव ही भीमबली आहे. घोडे बघू शकताय तुम्ही, असे घोडे आहेत. आणि मला परत ह्या नजाऱ्याकडे लक्ष जात आहे माझं, कारण की मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच एवढा जवळून बर्फ बघितलाय. मी जितक्या जवळ जाईल तो माझ्या आयुष्यातला पहिल्यांदाच बर्फ बघितलेला तो तेवढ्या जवळचा लोकेशन आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कारण की आम्ही बीडचे आहोत, आणि बीडला अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की बीड जिल्हा हा दुष्काळग्रस्त जिल्हा आहे. मग तिथे पाणी बघायला भेटत नाही तर बर्फ कुठून बघायला भेटेल. आणि आमच्यासाठी खरंच म्हणजे बर्फ बघायला भेटणे म्हणजे खरंच जमिनीवर बर्फ असतो याचं नवल वाटावं असा हा बीड जिल्हा आहे. इथं आपल्याला जे हॉस्पिटल आहे ते सुद्धा इथं पाहायला मिळतं. यांचं जे गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल आहे ते सुद्धा छोट्याशा प्रमाणात छोट्याखानी पाहायला मिळतं. इथं पाहू शकता तुम्ही नियमन चिकित्सालय. आणि इथूनच आपला जो पुढचा प्रवास आहे तो सुद्धा चालू होतो. इकडे काही ठिकाणी यात्रेकरूसाठी पावसात जे पाणी आहे ते शुद्ध करून पिण्यासाठी सोय केलेली आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी गव्हर्नमेंट हे केदारनाथसाठी आत्ता करत आहे. मित्र, तुम्ही बघत असाल तर आपल्याला इथून असे 2 रस्ते पाहायला मिळतात. आणि हा एक रस्ता आहे आणि हा एक रस्ता आहे.
तर दोन्ही रस्ते हे एकाच ठिकाणी जातात. मात्र हा जो खालचा जो रस्ता आहे आपल्याला उजव्या बाजूचा तो पूल लावून जातो. जो दुसरा रस्ता आहे तो सरळ स्ट्रेट जातो. आता दोन्ही रस्त्यामध्ये डिफरन्स काय आहे? तर दोन्ही रस्त्यामध्ये एवढा डिफरन्स आहे की फक्त हा वळणं घेऊन सरळ रस्ता जातो आणि तो जो आहे तो असा स्ट्रेट रस्ता आहे. जो आपला गडकिल्ल्यांना जो रस्ता असतो ना समोरचा, तर तो असा सरळ आहे आणि हा असा वळणं घेत वर गेलेला आहे. एवढाच फरक आहे. कोणत्या रस्त्याने गेलं तर तुम्ही एकाच जागेवर जातात. चलो ठीक आहे. Here is the best view of Kedarnath. अक्षय जातोय बड़ा बड़ा वाला ये पानी है और इसके ऊपर ये महादेव मंदिर. जय बोले. ये सबसे डोले मन थोडा डोले. तर जे बघताय समोरचा जो बर्फ दिसतोय ना तुम्हाला आता काही इथे आपल्याला जायचं आहे मंदिर आहे. पूर्ण रस्ता बघितला तर पूर्ण असं जायचं आहे. आतापर्यंत आपण जवळपास 21 किलोमीटरमधलं आपलं आता 7 किलोमीटर राहिलं आहे. तर 14 किलोमीटर कंप्लीट केलेला आहे. 14 किलोमीटरचा जो केदारनाथचा ट्रेक आहे तो कंप्लीट झाला आहे असं म्हणू शकतो. आणि आता इथून थोडेसे पाय दुखायला लागलेले आहेत कारण की आपण एवढा मोठा ट्रेक पहिल्यांदाच करतो आणि पाय दुखणे हे साहजिकच आहे. पण ज्यावेळेस आपल्याला आपल्या पाठीमागे असे सुंदर असे नजारे पाहायला भेटतात ना, त्यावेळेस मात्र तो थकवा कुठेतरी कमी होण्याचं काम हे असे नजारे करतात. सुंदर असा नजारा आहे. पूर्ण धुक्यात डोंगर आहे आणि बर्फ छाडलेला असा डोंगर आहे. बाकी इकडे हिरवीगार आहे. मात्र तो डोंगर जो आहे तो हिरवा नाही आहे, तो पांढरा शुभ्र आहे. आणि असे नजारे असे विरुद्ध जे नजारे आपल्याला पाहून थोडंसं कुठेतरी मनाला शांती, एवढं पोळी चालून आलं तर शांती भेटते. आणि महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर मात्र जो पूर्ण थकवा आहे तो कुठे निघून जाईल हे मात्र सांगता येत नाही. तो गाइस ये देखो अभी हम 6 लोग हैं मुझे पकड़ के. ये देखो ये तो छुप छुप के चाय पीते. और अभी हम लोग 1.5 किलोमीटर ही दूर है हमारे टेंट वाले जगह से. और ये ना हमारे निरंजन ठीटे, ये हमारे मेन अक्षय भैया, तो हमारी दीदी है. ये सब हम डेडिकेशन वाले, ये चाय वाली, हाँ तो चाय वाले वाले. तो अभी हमारे सिर्फ अभी 1.5 किलोमीटर का ट्रैक बचा है. तो उसके बाद हम सुबह 4 बजे निकलेंगे हमारे केदारनाथ के टेम्पल की आरती के लिए. ये सीन हे बघा काय दिसतंय. आत्तापर्यंत फक्त पिक्चरमध्ये बघितलं होतं. आता समोर बघताना किती आनंद होत असेल याचा तुम्ही अंदाज पण करू शकत नाही. खतरनाक आहे, खतरनाक. आपल्याला जो सूर्यास्त झाला आहे तो या डोंगराच्या आड बाजूला झाला, त्यामुळे आपल्याला सूर्यास्त कळलेला नाही आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सूर्यास्त झाला की नंतर अंधार पडायला चालू होतो. आणि अंधार पडायला लागला की मग दिसायला आपल्याला कमी दिसतं. जे दिवसापेक्षा दिसतं ते कमी दिसतं. तर आपल्याला लवकर जावं लागेल आणि डिस्टन्स पण भरपूर आहे. आणि हे नजर बघून, हा सीन बघून ना खरंच म्हणजे हे जे सीनचं वर्णन आहे ना ते मात्र शब्दात वर्णन करणं थोडंसं अवघड जाते. कारण की माझ्यासाठी ह्या अजूनही मला याचा विश्वासच बसत नाही आहे की मी हा असा नजारा बघतोय. मेरा कितना लगेगा? कितना है वेट? मेरा है 55 लागेगा 8,000. 8,000. तुम्हारा कितना है?
और दिख तो सेम ही रही ना। भैया भैया अरे मैं बोलूँगा मेरे पास भी कितना टाइम लगता है इसको नीचे से ऊपर जाने में? म्हणजे ॲक्च्युअली तिकडे 8 टिकटचे 8 घंटा। 16 रुपये. हाँ वो सारा दिन हम भी 12 बजे निकले, ये भी इधर तक पहुँचे। अभी चढ़ रहे हो क्या? हाँ चढ़ रहे हैं अभी भी। भैया 70-70 रुके, थके हुए तो इसलिए रुके।